तुम्हाला देखील असंच वाटतं का, की एकदा पांढरे झालेले केस पुन्हा कधीच काळे होणार नाहीत? तर असं अजिबात नाहीये. कारण मला देखील पहिल्यांदा असंच वाटायचं. पण जेव्हापासून माझ्या आजीने सांगितलेली ही रेमेडी मी केसांवरती अप्लाय करायला चालू केलंय, तेव्हापासून माझी पांढऱ्या केसांची आणि त्यासोबतच प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या पूर्णपणे कमी झालेली आहे. जर तुम्हाला देखील तुमचे पांढरे केस अगदी मुळांपासून काळे करायचे असतील आणि त्यासोबतच तुमची केस गळती वगैरे होत असेल, तर ती देखील कमी करायची असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त खास ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर तुम्ही एकदा या रेमेडीचा वापर केला, तर त्यानंतर तुम्हाला मार्केटमधील केमिकल असलेला कोणताही प्रोडक्ट वापरण्याची अजिबात गरज लागणार नाहीये. चला तर मग आपल्या या खास अशा रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपली पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांद्याच्या सालींचा वापर करायचा आहे. बहुतेक वेळा आपण काय करतो, कांद्याच्या साली या फेकून देत असतो. पण आजपासून तुम्ही कांद्याच्या साली फेकून वगैरे अजिबात देऊ नका. कारण याच कांद्याच्या सालीचा वापर करून आज मी तुमच्यासोबत एक मॅजिकल अशी रेमेडी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या पांढऱ्या केसांची आणि त्यासोबतच प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढ्या जास्त प्रमाणावरती लाल कांद्याच्या साली घेता येईल तेवढ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. साली घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक लोखंडाचं भांडं घ्यायचंय. इथं माझ्याकडे लोखंडाचा तवा आहे, त्यामुळे मी त्याचा वापर केलाय. पण जर तुमच्याकडे कढई वगैरे असेल ना, तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. आता तवा किंवा मग कढई व्यवस्थित अशी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे. जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी अवेलेबल नसेल, तर काळजी करू नका. तुम्ही पिण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करत असाल ना, ते पाणी इथं वापरलं तरी देखील चालेल. आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण ज्या काही कांद्याच्या साली घेतलेल्या होत्या, त्या देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की पाणी थोडंसं कमी आहे, तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी याच्यामध्ये नक्कीच ऍड करू शकता. आता बघा, कांद्याच्या साली ऍड केल्याच्या नंतर आपल्याला हे व्यवस्थित अशा बॉईल करायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, जेवढं सल्फर कांद्यामध्ये नसतं त्याच्यापेक्षाही जास्त सल्फर कांद्याच्या सालींमध्ये असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला कांद्याच्या सालींचा वापर तुमच्या केसांवरती नक्कीच करायचा आहे. आता बघा, कांद्याच्या साली ऍड केल्याच्या नंतर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तुम्हाला हे पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आणि त्यानंतर आणखी 2 ते 3 गोष्टींचा वापर आपण या रेमेडीमध्ये करणार आहे, जेणेकरून तुमची प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. तर बघा, पाणी व्यवस्थित असं बॉईल झाल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः एक मोठा चमचा किंवा मग 1 ते 1.5 चमचा एवढी चहापत्ती देखील याच्यामध्ये ऍड करायची आहे. आता चहापत्ती जेवढी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते ना, तेवढीच आपल्या केसांसाठी ती फायदेशीर असते. तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडच्या चहापत्तीचा वापर नक्कीच करू शकता. चहापत्तीमुळे आपले केस अगदी नैसर्गिक पद्धतीने चमकण्यासाठी सुरुवात होते आणि त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी बनण्यासाठी देखील मदत होत असते. तुम्हाला फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने एकदाच ही रेमेडी केसांवरती वापरायची आहे आणि एकाच वापरात तुम्हाला अप्रतिम असे बदल देखील जाणवायला लागतील. आता बघा, जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळत असतील किंवा मग केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे झालेला असेल ना, तर साधारणतः 1 चमचा एवढा मेथीदाणा देखील तुम्हाला या रेमेडीमध्ये वापरायचा आहे. कारण मेथीदाण्यामध्ये निकोटिक ऍसिड, लिसेथिन आणि सोबतच प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि यामुळे आपल्या केसांची मुळं स्ट्रॉंग होतात आणि त्यासोबतच केस गळती देखील पूर्णपणे बंद होण्यासाठी मदत होत असते. आता बघा, सगळे काही घटक ऍड केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा पाणी अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी बॉईल करायचे. आणि बघा, आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे अजिबात वापर करणार नाहीये. आपली जी काही रेमेडी आहे ती पूर्णपणे नैसर्गिक म्हणजेच नॅचरल आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर अगदी लहान मुलांसाठी देखील नक्कीच करू शकता. आणि आजकाल तुम्ही बघत असाल, अगदी 5 ते 10 वर्षांच्या मुलांचे केस देखील पांढरे होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही त्या मुलांसाठी केमिकल असलेल्या गोष्टींचा वापर देखील अजिबात करू शकत नाही. तर अशा वेळी मी सांगितली ही रेमेडी तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की वापरून बघा. तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील. आणि जेव्हा तुम्ही या रेमेडीचा वापर कराल ना, तेव्हा तुमचे फीडबॅक माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचत आहेत. आता तुम्ही इथं बघू शकता, आपलं पाणी अगदी व्यवस्थित असं बॉईल झालंय आणि त्यासोबतच पाण्याचा कलर देखील अगदी डार्क होण्यासाठी सुरुवात झालीये. म्हणजेच काय, तर चहापत्ती, मेथीदाणा आणि त्यासोबतच कांद्याच्या सालींचे सगळे काही गुणधर्म आपल्या पाण्यामध्ये उतरायला सुरुवात झालीये.
आणि बघा, जेव्हा ही रेमेडी आपण लोखंडाच्या भांड्यामध्ये तयार करतो, तेव्हा लोखंडामधील लोह आपल्या या रेमेडीमध्ये मिसळलं जातं आणि त्यामुळे आपल्या रेमेडीचे जे काही रिझल्ट भेटतात ते अगदी दुप्पट पटीने वाढत असतात. आता तुम्ही इथं बघू शकता, आपली रेमेडी जवळ-जवळ 90% रेडी झाली आहे आणि ही रेमेडी पूर्णपणे रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 12 मिनिटांचा किंवा मग 15 मिनिटाचा टाईम लागतो. पण जर तुम्ही 12 ते 15 मिनिटं दिली, तर तुमचे केस अगदी नॅचरल पद्धतीने काळे होण्यासाठी सुरुवात होईल. आता तुम्ही इथं पाहू शकता, आपलं जे काही सिरम आहे ते रेडी झालंय आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता गॅस बंद केल्याच्या नंतर गरम असतानाच ही सगळी काही रेमेडी किंवा मग हे सगळं काही सिरम मी गाळून घेणार आहे. तुम्ही देखील गरम असताना नक्कीच गाळून घेऊ शकता किंवा मग पूर्णपणे थंड करा आणि त्यानंतर देखील नक्कीच गाळू शकता. आता बघा, गाळताना तुम्हाला काय करायचंय, एखाद्या गाळणीचा वापर करायचा आहे आणि जर तुम्हाला गाळणीचा वापर करायचाच नसेल, तर तुम्ही इथं एखाद्या कॉटनच्या किंवा मग जॉर्जेटच्या कापडाचा वापर देखील नक्कीच करू शकता. आता बघा, जे काही सिरम आपण इथं रेडी केले ना, ते थोडं थोडं गाळणीमध्ये घ्यायचं आणि थोडंसं चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला हे गाळून घ्यायचंय. आणि गाळून झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं दिसेल की सिरमचा रंग पूर्णपणे डार्क झालेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये बर्गंडी कलर हवा असेल, तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर देखील नक्कीच ऍड करू शकता. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या रेमेडीमध्ये कॉफी पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे. पण ज्या लोकांना केसांवरती जास्तीत जास्त बर्गंडी कलर हवा असेल, तर त्यांनी या रेमेडीमध्ये कॉफी पावडरचा वापर नक्की करा. नाहीतर मग कॉफी पावडर स्किप केली तरी देखील चालेल. आणि इथं बघू शकता, आपलं जे काही सिरम आहे ते पूर्णपणे रेडी झाले आणि याचा रंग देखील तुम्ही पाहत असाल की किती जास्त डार्क आलेला आहे. आता हे सिरम तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. याच्या 2 ते 3 अप्लाय करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, सिरम डायरेक्टली तुमच्या केसांवरती आणि सोबतच केसांच्या मुळांवरती अप्लाय करायचे आणि त्यानंतर कमीत कमी 2 तास हे केसांवरती तसंच राहू द्यायचे. आता जर तुम्हाला पहिली पद्धत वापरायची नसेल, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर हे सिरम केसांवरती अप्लाय करायचं असेल, तर मी तुम्हाला आणखी एक वेगळी पद्धत सांगते. तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, सिरम मध्ये थोडीशी आवळा पावडर ऍड करायची आणि पॅक बनवून केसांवरती अप्लाय करायचा आहे. पण बघा, मी काय करते, एक अशा प्रकारची स्प्रे बॉटल घेते आणि जे काही सिरम रेडी केले ना, ते स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करते. स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर केल्याच्या नंतर केसांच्या मुळांवरती आणि त्यासोबतच केसांच्या लेंथवरती अप्लाय करते. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 5 ते 6 मिनिटं केसांवरती हलक्या हाताने मसाज करते आणि त्यानंतर रात्रभरासाठी केस तसेच सोडून देते. जर तुम्हाला देखील माझ्यासारखी प्रोसेस ट्राय करायची असेल, तर तुम्ही नक्की करू शकता, कारण याने देखील केसांवरती खूप छान असे इफेक्ट पाहायला मिळतात. आता बघा, जर तुमचं थोडंफार सिरम शिल्लक राहिलेलं असेल ना, तर ते केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. आता बघा, जे काही तुमचं सिरम शिल्लक राहिलंय ना, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं फिल्टर केलेलं पाणी ऍड करायचंय आणि पाणी ऍड केल्याच्या नंतर त्यासोबतच तुम्ही तुमच्या केसांवरती जो कोणता शॅम्पू वापरत असाल ना, तो शॅम्पू या पाण्यामध्ये ऍड करा. ऍड केल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्या शॅम्पूने हेअर वॉश करायचंय. असं केल्यामुळे तुमच्या केसांमध्ये नैसर्गिक चमक येण्यासाठी मदत होईल आणि जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या असेल ना, तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. चला तर मग, आपली ही रेमेडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपली ही रेमेडी तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा. आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नैसर्गिक रेमेडी सोबत. बाय.